पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीस मला शिवरायांविषयी माझे मत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार. महाराष्ट्राचे आदिदैवत भूपती पृथ्वीपती परमप्रताप जगविख्यात विश्ववंदनीय राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना या जिजाऊच्या लेखीचा मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द काना पडतात ज्याच्या मुखातून आपोआप जय बाहेर पडतो, रक्त सरसावते, छाती अभिमानाने फुगते, अंगावर काटा येतो अशा मराठमोळ्या बंधू आणि भगिनींनो. मी शरवी भीमा शिंदे आज मी इथे अशा महान महापुरुषाची गाथा उलगडणार आहे ज्याचा मला तुम्हालाच नाही संपूर्ण देशाला अभिमान आहे. विजयासारखी तलवार चालून गेला, निर्धार छातीने हिंदुस्थान हरून गेला, बाळमुखीने कोथळा पडून गेला, स्वर्गातील जनदेवाने झुकून मुजरा केला, असा एक मधमाठा माणूस शुभावून गेला, असा एक मधमाठा शुभावून गेला. आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण जन्मताच तिथली माती त्याच्या मनामध्ये शिवरायांचे नाव कोरून ठेवते. शिवछत्रपती हे नाव भारतभर नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरलेले आहे. कोण होते शिवाजी, असे कोणते काम त्यांनी केले की आज 30 वर्ष उठून गेले तरी त्यांच्या नावाचे जगात सगळीकडे केले जातो. इथल्या लोकांना सोडाच पण त्या दऱ्याखान्यात जर विचारले की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारता सह्याद्रीला आणि विचारता सागरी लहरींना, विचारता सह्याद्रीला आणि विचारता सागरी लहरींना माझा शिवबागाच होता, माझा शिवबागाच होता. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे नावच असं आहे की त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर हे त्यांच्या कार्याची व पराक्रमाची महती सांगणारे व लोकांना प्रेरणा देणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? 36 हत्तीचे बळ असणारा, मोगलांना करणारा, परत न फिरणारा, तिने जग जाणणारा, शिस्तप्रिय वाणीचा तेज, जिजाऊचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजे शिवछत्रपती. कोणीही काळी आम्ही जनावरांचं जीवन जगत होतो. आमच्या अन्नधान्य तर सोडाच पण आमच्या देवावर देखील आमचा अधिकार नव्हता. जनावर आणि माणसं तर दूरच पण देव देखील सुरक्षित राहिला नव्हता. या दरम्यान सिंदखेडचे राजे मालोजी जाधव भोसले यांची कन्या म्हणजे साक्षात दुर्गा भवानी रणचंडी जिजाऊ यांचा विवाह तोडीसतोड निजामशाही थोर सरदार मालोजीराजे भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. त्यावेळी या महाराष्ट्रात 5 सुलतानी सत्ता राज्य करीत होत्या. त्यांच्या आपापसात सतत लढाया व्हायच्या. यात महाराष्ट्राचे मोठे नुकसान व्हायचे. मराठा सैनिक नावाकडून मारले जायचे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राला होता एक झंकार, धमकता पेटता अंगार. अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊची पुण्याई आली होती फळाला, कारण जनतेचा पोशिंदा जन्मला, राजा शिवबा जन्मला, दीनदलितांचा कैवारी जन्मला, दुष्टाचा संहारी जन्मला, अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला. शिवबाचा जन्म झाला आणि कित्येक वर्षापासून अंधारातच पडणाऱ्या या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाची किरण उमटू लागले. शिवराय जिजाऊचे संस्कार हळूहळू वाढू लागले. जिजाऊंनी शिवबांना लहानपणापासून सत्यासाठी व न्यायासाठी लढवायला शिकवले. म्हणूनच मला वाटते थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी न पेटणार, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार. अशा वीरमतीने घडविला कसा असेल तो पुत्र, कसा असेल तो राजा, कसे असेल ते राज्य आणि कसे असतील ते छत्रपती. अहो शिवछत्रपती म्हणजे मावळ्यांचा मेळ, शिवछत्रपती म्हणजे तलवारची धार, शिवछत्रपती म्हणजे मनगटातील बळ, शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार, शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीचे शौर्य, शिवछत्रपती म्हणजे जिजाऊचे पुत्र, शिवछत्रपती म्हणजे व्यक्ती नसून एक विचार आहे. एवढे मी भाषण होते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.